पण यशोदाला कळलं आपलं पोरग आता खरंच खोळ करेल. यशोदा म्हणली कृष्णा उद्यापासून तो कोणाच्या घरला जायचं. कृष्णा तुला मी टाकी परमात्मा निघाला. पावा भोंगडी घेऊन ये विसरल्या कामधंदा कोणी जावा त्या कोणी नंदा नंदा वृत्ती वेदली परमानंद. साहित्य घेतलं निघाला पण आईचं प्रेम माईचं प्रेम. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या माझं लेकरू मला कधी सोडून गेलं नाही. लय लांब जाऊ नका जवळीच खेळा सांभाळा मोरारी प्राण माझा. गेला परमात्मा तिकडं खोळ्या बंद केल्या आणि एका चढी एक हा मामा पोरा हा
पहिले खेळ होते आता राहिले नाही बरं. तुला इटी दांडू कळत मी पांडू सांगलो तरी दांडू सांग. इटी दांडू कळतंय ना तुला रे कळतंय ना. कोलायला किती लागतात कोलायला मला माहित नाही त्या बघा ये आणि झेलायला कोलायला एक असते आणि झेलायला बरं तरी कोलणार झेलणार हो. हा कोलणार म्हणतो कोलू का झेलणार म्हणतो दमदार आहे बुवा हे आमची गडी बघू. आणि कोलणाऱ्याने कोल्ल झेलणार काय म्हणतो झेला 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 वरच्या वरी एक खेळ होता मला सुरपारंभ काहीच राहिलं नाही. ते एकूण एकदम ते चेंडू फेकून हाणत त्याला काय म्हणते धापाकुटी बरोबर. ते खेळ लई चांगला होता मला कारण माणसाला सवय लागायची ना आणि मार खायची सवय पाहिजे म्हणजे पुन्हा एक खांबार बायकोनं बेलण्याने जरी हाण. धापा पहिले खेळ होते मला मर्दानी खेळ राहायचे आणि त्यात आनंद होता मला. एकाच एक खेळ मारा आणि जेवढा परमार्थात काळ जाईल का तेवढा चांगला आहे बा. पण खेळात घाला परमार्थाच्या व्यसनात घाला हे सुद्धा एक व्यसन आहे मला. संसार तर किती केला तर चेहऱ्यावर नाराजीच राहील का प्रसन्न नाही. भरपूर खेळ गोपाळ खेळले आणि देवाला म्हणे देवा आता सकाळपासून पोटात काय नाही खेळ जरा बंद करा. आता काम सारून सकळ आली आयोग्य गोपाळ झाली आता येळ म्हणते आणा शुद्रे. भगवान म्हणजे मग भूक लागली ना आपोपले शुद्रे घेऊन ये. तू कुबर आहे म्हणजे आमच्या घरीच कोणी नाही शुद्री आणायची कुठून. तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू तुरी. भगवंतांनी सगळे गोपाळ उभा केले भगवान मध्यभागी उभा राहिले. त्याचं वर्णन दशमस्कंदामध्ये शुकाचार्याने केलं. विभ्रत वेणुंज ढरपटे हो शृंग वेद्रेच कक्षे वामे पानो मसरून कवनम तिष्ठन्मध्ये शुकरी सुरधो स्वर्गे लोके मिशति विभुजे यज्ञ भोग गोपाल ज्ञानेश्वर हरिभक्त पारायण आज सुखदेव कुलकर्णी